नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महानगरपालिकाची निवडणूक वेगवेगळ्या तारखेनं होणार असल्या तरी तिन्हींची मतमोजणी एकत्र होणार की वेगवेगळी याबाबत उत्सुकता असताना एक निवडणूक झाली की लगेच तिचा निकाल हेच सूत्र राज्य निवडणूक आयोगाकडून स्वीकारले जाण्याची शक्यता आहे. एका निवडणुकीनंतर लगेच तिचा निकाल जाहीर केला तर बहुमत मिळालेल्या पक्षाला दुसऱ्या निवडणुकीत त्याचा फायदा होईल, हा तर्क देऊन मतमोजणी एकत्र करून तिघांचेही निकाल शेवटी जाहीर केले जातील, अशी शक्यता व्यक्त केली जात होती. तथापि, आयोगाच्या सूत्रांनी सांगितले की पहिल्या निवडणुकीपासून तिसऱ्या निवडणुकीचे अंतर किमान 2 महिन्याचे असेल. अशावेळी इतक्या मोठ्या प्रमाणात ईव्हीएम गोदामामध्ये सांभाळून ठेवणे जिगरीचे आहे. तर आपण नियमसुद्धा ऐकून घेऊया काय आहेत. नियम असे सांगतात की पहिला नियम, नैसर्गिक आपत्तीत सरकारकडून दिल्या जात असलेल्या मदतीला निवडणूक आचारसंहितेचा अडसर येऊ शकत नाही, हा नियम आहे. याचा अर्थ आचारसंहितेच्या काळातही ही मदत थेट बँक खात्यात जमा केली जाऊ शकते. दुसरा नियम, आयोगाने तसे केले तर सत्तारूढ महायुतीतील पक्षांना मदत होईल. या उद्देशानेच आचारसंहिता काळात आणि विशेषतः निवडणूक 4-8 दिवसावर असताना आपत्तीग्रस्तांना मदत दिली जात असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जाऊ शकतो. तिसरं, हा आरोप होऊ नये, मात्र त्याचवेळी मानवी दृष्टिकोनातून आपत्तीग्रस्तांना मदतही पोचावी हा विचार करून राज्य निवडणूक आयोग आधी नगरपालिका निवडणूक घेईल अशी शक्यता अधिक आहे, असे सांगितले जाते.